आता धर्मवीर 2 तर आला, रील बनवली आणि भरपूर साऱ्या कमेंट्स पण बघितल्या फॅमिलीकडनं किंवा फ्रेंड्सकडनं, की फॅमिली फ्रेंड्सकडनं पण ऐकल्या. आणि माझं स्वतःचं प्रेफरन्स पण होतं की दाढी जशी वाढते तसं त्याला मेंटेन करणं पण फार कठीण होऊन जातं. पण आज वो दिन है जिस दिन में सो प्लीज ब्लॉग एंड पर्यंत बघा. मी काय करतोय बियर्ड सोबत ते विचार आहे क्लीन शेवचा, पण मी क्लीन शेव करीन की नाही नो आयडिया. बघा लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. आणि आज हे सगळं ट्रान्झिशन होणार आहे फायनली आफ्टर 6 मंथ्स मी ह्याला पूर्ण चेंज करणार आहे. हे तर मी कापत असतो केस, तर आफ्टर 6 मंथ्स पूर्ण जरा फेसचा लुक बदलणार आहे. स्टे ट्यून्ड, वॉच टिल एंड. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. हे हवंच, हे मागे हे 2 खानदेश, हे कोकणी आणि हे बनवतात ते जेवण. आणि आता वाजलेत 9:15, 1 तास झाला. हे 2 खानदेश सपूत दोघं पण खिचडी करतात आहे. आणि अरे भाई अरे गॅस नवा होता. मी 1 तास बोलतो सलोनी, तू 3 तास म्हणते ब्लॉग मध्ये. 3 तास. हा आम्ही क्रॉगरला जाऊन आलो. ते जरी म्यूट कर ना, तारकवाला म्यूट कर ना. तारकवाला मेहता कोण आहे तो म्यूट करते. आम्ही क्रॉगरला गेलो, क्रॉगरला सामान घेतलं, आम्ही आलो, पीच खाल्ले, चिवडा खाल्ला, खोकून झालं, पाणी प्यायली, सगळं झालं. तरी यांचं अजून चॉपिंग होत आहे. आणि हे मी चॉप केले. हे सोडून हे जे केलंय ना, इथेच कपडे, इथेच सगळं. आणि व्लॉगची सुरुवात अशी होते. वाह, रेसिडेन्स इन मध्ये हा भेगी राहतो. ही वेगळ्याच मूड मध्ये, हा एक वेगळ्या ह्याच्यात आहे. हा विकी छान एकदम भारी. जरा बाजूला हा की काय करतं ते बघू दे की. अच्छा, ही कढी बनवते. आणि हा काय प्रकार आहे, हे चॉपिंग करून ठेवलंय. 3 तास सलोनीप्रमाणे, माझ्याप्रमाणे 1 तास चॉपिंग करून ठेवलंय. तू बघ तिथे, समोर बघ. माझे केस बघा. हा चांगले. माझे शेंगदाणे घे ना. आणि आम्हाला अंड बनवायचं आहे. सलोनी काय वाटतं अंडे कधी बनेल? सलोनी काय वाटतं अंडे कधी बनेल? 15 मिनिटात मी सांगते. 15 मिनिटात खिचडी टाकायची फक्त. 15 मिनिटात अंडा बनते. सांगतो रिअल टाइम, तुम्हाला रिअल टाइम कॅल्क्युलेट करून सांगतो. इथं नाहीये. हे खानदेशी खिचडीमध्ये शेंगदाणे घालतात. आणि आता कळले शेंगदाणे गायब आहेत. सलोनी अजून किती तास कोणतरी चोर फिरत होता. शेंगदाणे चोरून घेऊन गेला आमची. काय कोणतरी शेंगदाणे चोरून घेऊन गेला. मी सकाळीच बोलले की चटणी बनवायची म्हणून मागवलेले शेंगदाणे. 2 वेळा खिचडी करणार, एका कुकर मध्ये मावणार नाही. पाखरा आजाद केलं तुला गावात. सगळं माझ्याकडे नको. इकडे कोणाचा तरी पापण्याचा केस आहे. Many months later. 1 तासानंतर यांची खिचडी. आणि 1 तासही जास्त झाला वेळ रे. कढी घ्या. फायनली झाली. मला द्या खायला यार. हा भाई खा. हे घे. चलो मी घे तुला. पण तुमच्या अंड्यांचं आणि आमचं खिचडी सोबतच झाली. अंड मी 15 मिनिटात केलं. 15 मिनिटात. काही असो, टाइम सोबत झाला. घंटा. बाई वाजता तू. मी वाढते आता कढी. हा वाढ. मला मी नंतर घेते. तुला कढी नको आहे आता. तोडतो आम्ही सगळे. तुला कांदे कापून देऊ. मी कापते नाही तर. मी
A few moments later. Tomorrow. सांगतो नंतर हे काय झालं. अशा प्रकारे आयटम तयार आहेत. आता खाऊन घेतो. आता छान दिसतेस. चला लवकर. सजेस्ट मी काय आफ्टर हाणिंग मस्त वडापाव आणि चाललोय आता बुक स्टोअरला. 230. थांब ना, ऐक ना, कुठे आहे बुक स्टोअर? अरे बुक स्टोअर कुठे आहे? 310 समथिंग. Hey guys, thank you so much for watching my video. हा, तर हे आलेत आमचे टेक्सासचे मित्र विवेकानंद पाटील आणि हे आमच्या टेक्सासच्या फार जुन्या मैत्रीण, फार नवीन मैत्रीण सलोनी बेळणेकर. काय होतं? भुंगा होता, भुंगा होता, भुंगा होता. चावला असं असतं. पाण्याचे बॉटल्स कुठे? हा, चला लवकर बाय. चला 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 चला. झालं. आपण चालू कुठे बोल. 310 24th स्ट्रीट नॉर्थ वेस्ट रोanoke वर्षिनिया. असं का वाटतंय मला की ते ट्रेन स्टेशनला अनाउन्समेंट करतात तसं. आगे जाने वाली गाड़ी लेट है. येणारी नेहमी लोकल 310 24th स्ट्रीट नॉर्थ वेस्टला. आगे बघ. पटकन पळाव. हे सगळे सोफिस्टिकेटेड आणि किती नाही का पहिला असायचे. पॅकेमध्ये चावी आहे. आणि असं कुठेतरी बंजर एरियामध्ये यांनी मला आणले. बुक स्टोअर, बुक सेल. मी जरा कशी दिसते दाखव. तू छान दिसतेस. व्हेरी गुड. माझी शूज पण दाखव. हा, इथे नवीन वाले चपला आहेत. ते नाही का आपल्या इथे मिळतात त्या 50 रुपयाला संडाची चप्पल. दिस इज पुमा ओनली. बाई काय हा प्रकार. काय हे? बघ ना काय ते नक्की. मी तेवाला बघतोय ते नाही का, ते छोटं असतात, ते ॲनिमल्स असतात लहानपणी वापरायचं तेवढे एवढे बुक. हा, किड्स बुक्स म्हणजे मला. आणि हे सगळं फिरता फिरता माझ्या नजरेस एक पुस्तक पडलं. आणि मी सहज असं डायरेक्ट हात घालून पान उघडलं तर पान नंबर 9 ओपन झालं. हे पान ओपन झालं आणि ह्यामध्ये एक तुम्हाला फॉर्म्युला दाखवतोय. तो फॉर्म्युला आपण शिकलोय. हा बघा, हे 9th का 10thच्या अल्जेब्रामध्ये होतं. -b + or - (b² - 4ac/2a) हा फॉर्म्युला होता. भाई साहब, सगळं सबकन रिवाइज एका झटक्यात. ये है मेरे पास रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅड. आणि अजून एक आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. बाप आहेत बाप. कॅल्क्युलसमधनं मला एक आठवलं की मी मॅथ्समध्ये एकदम वीक होतो. एकदम म्हणजे एकदमच वीक. आणि मी आज जे काही मॅथमॅटिक्स माझ्या नसानसात आहे, जेवढं पण आहे तेवढं,
ते फक्त 2 लोकांमुळे. एक म्हणजे माझे सर अरविंद पटवर्धन आणि दुसरे म्हणजे दिलीप हजारे. हे दोन्ही पण, दिलीप हजारे सरांनी तर माझ्या बाबांना पण शिकवलं आहे आणि मला पण शिकवलं आहे सेम कॉलेजमध्ये. आणि अरविंद पटवर्धन हे म्हणजे बाबांचे मित्र. ते तर भाई मॅथ्समध्ये त्यांना काय येत नाही. ते अल्जेब्राचं म्हणजे पूर्ण YZ करून छोटूसं करून अल्जेब्रा मला सिम्प्लिफाय करून शिकवायचं. सो आज ते कॅल्क्युलस ओपन केल्यानंतर मला अचानक ते आठवलं सगळं सरांचं. फेल्ट व्हेरी नाईस. पुस्तकालयामधनं आम्ही आता आलो आहे. कुठला आहे हा? व्हॅली व्ह्यू मॉल. आम्हाला अल्टातनं काय घ्यायचं आहे तुला? हे टॉलरेट करा कारण की आता मी ब्लॉग करताना हे मध्ये मध्ये असंच असतं. विकी तू बोल भाई, काय म्हणतो? कसं वाटतंय सोफर? कसं वाटतंय रोहनक? चांगलं आहे, ठीक आहे, नवीन आहे काहीतरी. बघू अजून भरपूर काय काय आहे, भरपूर काय दाखवीन तुला. A few inches later. काय बोललीस तू? इम्प्रॉम्प्टू प्लॅन. जाणार होतो कुठे, आलो कुठे. बघा आता इकडे काय मिळतं. आपण कार्ड घेऊ. विकी ते पाहिजे अंडर पॅन्ट बनियन. हा विकी तुला काय घ्यायचं? अंडर पॅन्ट बनियन काय? या साईडला भेटतं. बघू चल घेऊ. हॅलो. येड बधीर लोक आहेत झाले. काय शोध ना तेच बाकी आता. मी ट्राय करायला घेते. तिने मगाशी माहिती काय काढला होता? हा हा सलूननी हा काढला ना तू मगाशी. त्याची साईज किती मोठी आहे. ऐसच आहे, आपण ट्राय करतो. थांब दाखव. बहुत बढ़िया बेटा, बहुत बढ़िया. अशा प्रकारे परत आम्ही आलोय रेसिडेन्सीला. ह्या हॉटेलमध्ये बरोबर मी वर्षभरापूर्वी राहिलो जेव्हा मला ऑक्टोबरमध्ये जॉब लागला होता तेव्हा. 9 ऑक्टोबर 9 ते 14 ऑक्टोबर नंतर मग 14 का 15 14 ऑक्टोबर नंतर मग 15ला तिकडे दुसरीकडे आणि परत मग इथे थोडं एक आठवडाभर असं राहिलेलो. नॉस्टॅल्जिया हिट आफ्टर 1 year बरोबर. काय बोला विकी? काय बोला विकी? घरी पाठवायचं ॲज युजल. परत खिचडी आणि कढी. पिठलं कढी नाव आहे. नाकात नाही हिला, नाकात अशी निळा मारेल. येडे तरी झाले. जाऊ दे मी आलोय डाउनटाउनला आणि चाललोय जॅक्समध्ये. इट्स टाइम फॉर मेक ओव्हर बेबी. But then I turn around and let it go. I see you watching me from a distance. I see you can't decide what to feel. But if you dig a little deeper, boy, you know you really wanna get to know me. Haircut done. Best. Yeah, I'm a bit too much, but I'm fun and games. When I'm acting tough, I just
फेस रिव्हील इन 3, 2, 1. टडा टडा टडंग. कसं वाटतंय? आय नो भारी वाटतंय. आय नो भारी वाटतंय खूप. बॅक टू ओरिजिनल लुक, बॅक टू 6 महिन्यांपूर्वीचा लुक. बट हा लुक चांगला वाटतोय. थोडा नाही चांगलाच, जरा कुछ वेगळं. तर ह्या नोटवर मी व्लॉग एंड करतो आजचा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि हो, मी क्लीन शेव नाही केली, नाही करणार क्लीन शेव. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आय मिस माय बियर्ड म्हणून मला सुचत नाही काय बोलायचं ते. असो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.